काय पण काल तिनं त्या ठिकाणी देवांची परीक्षा पाहिली. वशिदेव तिला देवान आमच्या विनंती करतात की जी श्रेष्ठ आहे, संभावनिक आहे, स्वतंत्र आहे, म्हणजे येते आक्षेपते कुणी नाही तुमच्याजवळ जरी राहिले येऊन तरी आक्षेप घेणारं दुसरीचं कुणीही नाही, तुम्ही तिला राहू द्या. देव म्हणतात येत याची काही चाड पडलेली असते, आम्हाला काय तिची चाड पडलेली आहे काही येची धर्माची चाल नाही, धर्माची या चाडा रायाची राणी येत का नाही येत वर पडते आकाश धरी. यावर अडंदीची गोष्ट आमच्या देवाने सांगितली. देवांचा आमच्या मुक्कामाई वेरूळला तुम्हाला तेही जवळ आहे, सानं तुम्हाला जवळ आहे, आम्हाला नाही. आम्हाला 7 तास अंतर काटावलं होतं त्यावेळेला आम्ही एखाद्या स्थानाजवळ पोहोचतो. इतक्या दूर दूर आम्ही आहे, काय इतक्या दूर आम्ही आहे. चैत्र आहे, वेरूळ 10 महिने 3 दिवस आमच्या देवाचं वास्तव्य आहे. रुद्रपूरला गेले, रुद्रपूर परत आल्यानंतर देव आमचे तिथं 10 महिने राहिलेले. 3 दिवस निवास तो राजविहार येणार आणि 10 महिने ते चतुर्वेदाच्या मळामध्ये आमच्या देवाचं वास्तव्य चतुर्वेदाच्या मळाचं. आमच्या देवाना सकाळचा पूजावसर झाला आणि की आदंडीनाथाचा मळा ज्यावेळी आपले उद्घाटन झालं त्यावेळेला मी गुरुजींच्यावर आलो होतो. गुरुजी वेरूळला आलो त्यावेळी त्यांनी मला ते शेत दाखवलं होतं की ह्या शेतामध्ये आदंडीचा मळा. आता मला ते आठवणच झालं, त्यावेळी त्यावेळेला समजत नव्हतं काही. आज ते वेरूळचं स्वरूपच बदलून गेलेलं आहे. देव म्हणतात की इथं आमच्या देवाना मळ्याकडे विजय केले. देवाना आमचे आसन झालं. आसन जे घटका 2 घटका बसतो त्याला आसन स्थान म्हणतात. वस्ती म्हणजे रात्रीचा मुक्काम आहे. कुणी वस्ती म्हणजे रात्री राहिले दिवसा निघून गेले, रात्री राहिले दिवसा निघून गेले असे स्थानाचे प्रकार सांगितलेले आहेत. काही स्थान म्हणजे 3 दिवसापर्यंत आहे, अवस्थान म्हणजे 3 दिवसापासून 9 दिवसापर्यंत अवस्थान म्हणतात आणि 9 दिवसापासून पुढे किती दिवस त्याला महास्थान म्हणतात. आमच्यामध्ये स्थानाचे हे प्रकार सांगितलेले आहेत. आमच्या देवाना 10 महिने वास्तव्य चतुर्वेदाच्या मळामध्ये म्हणजे महास्थान आहे. ते मळ्याकडे गेले, आसन झालं. देव म्हणतात भक्तजनाला देखील का हा आदंडीचा मळा, हा आदंडीचा मळा आहे. भक्तजन म्हणतात जे आदंडी म्हणजे काही कथा नाही माहिती भक्तजनांना. देव म्हणतात आदंडी नाथ ते नाथपंथीचे महात्म्य असं म्हणतात. आगमिक आहे हे नाथपंथीचे महात्म्य आहेत. ते डाकरामाला आले. आज आपण जे स्थान आपण करायचं तुझे डाकराम आहे, शेवटचं आपलं आंध्र आणि महाराष्ट्राच्या बाउंड्रीवरचं ते स्थान आहे. ते डाकरामला गेले आणि त्या देवतेच्या मंदिराचा चौक आहे, त्या चौकामध्ये बसले. तिथे काही विद्यार्थी पडत होते, अभ्यास करत होते. तर पूर्वीच्या शाळा देवळामध्येच भरायची म्हणून आमचे देव म्हणतात ना देखील का शाळेचे कळस. का असं म्हटलं तर पूर्वी शाळांत आम्ही लहानपणी मंदिरामध्ये बसलो. कदाचित तुम्ही गेला असाल शास्त्रीबाई शाळेत, पण आमची शाळा मंदिरामध्येच होती. पूर्वीच्या शाळा त्या मंदिरामध्ये भरायच्या. तिथे विद्यार्थी बसलेले आहेत. देव विद्यार्थी म्हणतात देव हो आमच्या देवाशी नमस्कार न करा ते काही. तुम्ही आमच्या देवाला नमस्कार का करत नाही. आदरणीनाथ म्हणतात की तुमच्या देवाशी आमचा नमस्कार घेववेना. काही तुमचा देव आमचा नमस्कार घेऊ शकत नाही किंवा घेत नाही, ते म्हणून करत नाही. ते म्हणतात असं कसं काय, तुम्ही करा. देव घेतील ते नमस्कार. ते म्हणते आपण अवघे म्हणून करूया. विद्यार्थ्यांना म्हणतात की आपण सर्वजण मिळून आपण देवाला दंडवत करूया. चौकामध्ये बसलेले आहेत ते उठले आणि जय देवा म्हणून हात जोडलं. त्याने आदंडीनाथानं हात जोडले आणि दंडवत घालायला खाली वागतायत. तेवढ्यात त्या लिंगाचं 2 भाग झाले आणि त्यातून असूद म्हणजे रक्त व्हायला लागलं. त्यातून असूद म्हणजे त्यातून रक्त व्हायला त्यातून लागलं. बाकीचे सर्व पाहणारे ते सर्व घाबरले. एक जडलिंग आहे, त्यातून त्या ठिकाणी रक्त त्यातून रक्ताचा प्रवाह होती. लिंगाचे 2 भाग झालेले आहेत. तेव्हा ते आदरणीनाथ म्हणतात की न डरी भिवू नका.
मग त्यांचा जो जोग वाटता जो असतो जोगोट्याचा बंद त्याला ते लिंगाला बांधतात. ते दोन लिंगाचे वेगळे झालेले भाग एकत्र केले आणि तिथून ते निघाले. निघाल्यानंतर वाटेमध्ये गोरक्ष भेटलेले आहेत. हाही सिद्ध पुरुष आहे, आग्निक आहे, हा वज्रवळीचा आहे, तो अमरवळीचा आहे. गोरक्षातील त्यांची भेट झाली आणि गोरक्ष त्यांना विचारतात कहा ते आवो कहा ते जावो. तर यांची भाषा हिंदी मराठी मिक्स आहे. कारण हे जोगे लोक असतात ते पूर्ण संपूर्ण देशभर फिरतात, भ्रमण करतात. म्हणून त्यांची कुठलीच अशी एक स्थिर अशी कुठली भाषा नसते त्यांची. आणि कहा ते आवो कहा ते जावो त्यांना प्रश्न विचारा, कुठून आला, जाताय कुठं. त्यावेळी ते अदनी नाथ आहे ते त्यांना सांगतात गोरक्षाला, डाकराम भेदी अब सुरती सोमनाथ भेदन जावो. डाकरामाचं जे लिंग आहे त्याचा दोन विभाग केले. आता सुरती सोमनाथचे जे लिंग आहे त्या लिंगाला मला भेद करायचा म्हणून तिकडे जातो. त्याला गोरक्ष म्हणतात अरे आपण आई भेदतो पण काय भेदेल. अजून तू स्वतःला भेदू शकला नाहीस तर दुसऱ्याला काय तू भेदणार आहेस. अजून तुझी एवढी पक्वता परिपूर्णता तुझी झालेली नाहीये काय. म्हणजे स्वतःच्या देहाला भेदता आलं पाहिजे. ते आदरणीनाथ गोरक्षाला म्हणतात की काय बरं म्हणजे आप भेदन कैसे, म्हणजे स्वतःला भेदायचं ते कसं काय जाणायचं. त्याला गोरक्षनाथ त्याला सांगतात की देहावरी खर्ग घाली जे शस्त्र आणि पाण्यातून जाय, धड आणि शरीर दोन्ही तशीच असतात, आरपार निघून जात. काही त्याला म्हणायचं आपभेदिया. उदाहरण तुम्हाला देतो. आपण पाण्यामध्ये काठीमध्ये पाणी दुभंगत, तेवढ्या पुरतं दुभंगत, परंतु पुन्हा पाणी ते एक होत. काही शस्त्र पाण्यात जरी मारलं तेवढ्या पुरतं दुभंगत, शस्त्र आरपार निघून जातं. तसं शरीराचे आरपार शस्त्र निघून जातं. दोन्ही धड आहेत तशीच मूळचीच आहेत तशीच राहतात. त्याला म्हणायचं आपभेदिया. मग त्या ठिकाणी गोरक्षाने स्वर्गीय इंद्राचं खर्ग आहे त्याचं आव्हान केलं, मंत्रानं आव्हान केलं. तलवार आपण म्हणूया. आणि ते खळखळी धगधगीत असं ते शस्त्र आलं. खळखळी म्हणजे खळबळ असा आवाज करीत आणि धगधगीत म्हणजे तेजपुंज असणारं ते शस्त्र आहे की ज्याच्यावर बोट जरी ठेवलं तरी कापून जातं. हे खड्गधारेच्या दृष्टांताप्रमाणे ते आला आणि आपल्या हातामध्ये घेतलं आणि म्हणतात त्या आदरणीला म्हणतात हानशी का हनो. हानशी का हनो, तू हानतोस का, मी हानू. शरीरावरती शस्त्र हा चालवायचा आहे ना, प्रत्यक्ष बघायचा आहे ना. हानशी का हनो. आदरणीनं शस्त्र पहिला आपल्या हातामध्ये घेतल्याने गोरक्षाच्या देहावरती चालवलं ते शस्त्र, चालवलं ते शस्त्र. शस्त्र पाण्यातून जाय तसे शरीरातून आरपार निघून गेलं. दोन्ही धडे तैसेच, हे दोन्ही धडे तैसेच. गोरक्ष म्हणतो आदंडीला, पुता ध्येय झाले ऐसे झाले. काय याला म्हणायचं आपभेदिया, ध्येय झाले ऐसे असं म्हणतात. मग गोरक्षाने आपल्या हातामध्ये शस्त्र घेतला. आदंडीच्या याच्यावरती तो वार शस्त्राचा केला. जसं आपण बघा दगडावरती लोखंडी पार धरू असं मारली तर पार आपली परत येते, फुटत नाही. एक ठिणगी अशी तिच्यामधून उडते. काय होते, ठिणगी उडते पण दगड फुटला जात नाही. कारण हा वज्राप्रमाणे शरीर याचा आहे, तो आहे तो अमरवळीचा आहे. आणि कलियुगी पुढच्या दोन अवस्था वर्तत नाहीत. तर निर्णय सांगायला वेळ नाही, वेळ थोडा आहे. तो निर्णय मांडला असता पूर्ण कशा अवस्थेला पोचल्या जातात, काही कशाला अवस्थेला पोचला जातो. शस्त्राचं उसळून वागावलं तलवारीनं, ते भेद झाला नाही शरीराचा, फक्त ठिणगी पडली. तरी गोरक्ष म्हणतो पुता पिंडकाचा घनाच्या घाई चुरी होई. कच्चा पिंड आहे, अरे घण जर मारला शरीरावरती तर त्या देहाचा चूर चुराडा होऊन जाईल. तो वरमतो थोडासा आदंडी. तो तुझं ध्येय असं कशाने झालं, तो उपाय तर मला सांग. काय उपाय तुम्हाला सांग. आणि त्यावेळी दंडी होती तो अदंडी. दंडी म्हणजे संन्यासाची काठी, जे काय सगळे खून चिन्ह सगळं असतं ते गेलं. म्हणजे काठीप्रमाणे कणखरपणा ताटडपणा होता तो जाऊन
नम्रपणा किंवा नरमपणा ज्याला आपण म्हणतो, आणि म्हणून त्याला अदंडी असं नाव आहे. दंडी होती ती गेली, दंडी म्हणजे संन्यासाची काठी, ती गेली, अदंडी असं नाव पडलं. मग त्यांनी सांगितलं की ध्येय असं माझं कशा नव्हे तू मला सांग. गोरक्ष म्हणतो असं कर, वेरूळला जा. आणि वेरूळला गेलं, त्या ठिकाणी क्षेपणिक म्हणजे जैन संन्यासांना क्षेपणिक असं म्हणतात. ते उपासापाठी उपास करून आपलं ध्येय क्षेपतात. उपासापाठी उपास करून ध्येय क्षेपतात. आपल्या जर उपासासाठी उपास करून ध्येय क्षेपलं तर प्रमाद आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून देवाने जीव जगेल एवढी मात्रा दिलेली आहे. आजकाल डॉक्टर तेच सांगतोय, देवाने 800 वर्षापूर्वी सांगून ठेवलेलं आहे. तिथं जा, त्या वेदाचं त्यांनी उत्थापन केलेलं आहे. वेदमार्ग त्यांनी त्याचं उच्छेदन केलेलं आहे. उत्थापिला तिथं जाऊन वेद मार्गाची प्रतिष्ठा कर आणि तिथं जाऊन साधने दे. काही माझ्यासारखं तुझं ध्येय होईल अमरोलीचं. अदंडी नाथ आहे, त्यांनी ऐकलं आणि वेरूळला गेले. तिथे वेरूळला गेल्यानंतर तिथे राणीची बाग होती. त्या वेरूळच्या राजाची राणी होती, तिची बाग होती. आणि त्या बागेमध्ये ते जाऊन राहिले अदंडी नाथ. त्या राणीची बाग होती, ती पावसाळी दुष्काळ पडलेला असेल. वृक्ष वेली वनस्पती सगळ्या सुकून वाळून गेलेल्या होत्या. विहिरीचं पाणी आहे, विहिरीचं पाणी सुद्धा आटल्याला गेलेलं होतं. सर्व वृक्ष वेली सगळ्या वाळून सुकून गेलेल्या होत्या. परंतु ज्या वेळेला अदंडीनाथ त्या मळ्यामध्ये जाऊन राहिले, त्यावेळेला अवघ्या फळा फुला सासी नद्या म्हणजे भरून आल्या. फळा फुलानं भरून सर्व आलं. विहीर आहे ती सगळी पाणी भरून ओसंडून वाहू लागली ती विहीर. आणि त्या बागेचं जे उलिंग होतं ते तिची बटीक होती, जी दाशी होती तिचे ती उलिंग म्हणजे तिथले जे फळं फुलं पदार्थ जे काय असेल त्या राजाच्या राणीला ती तिची दाशी असताना घेऊन जात. आणि हा आल्यानंतर या अदंडीनाथ आल्यानंतर ती अवघी बाग आहे ती फळाफळाने भरून आली. ती घेऊन गेली. राणी पाहते, म्हणजे जे काही जे फुलं नाही, जे काळी जे फळ नाही, ते कसं काय, हे कसं काय आहे, काय असं कसं काय झालं. मग तिने वृत्तांत सांगितलं की आपल्या मळ्यामध्ये एक पुरुष आलेले आहेत. अगोदर सगळ्या वृक्षवेली सुकून गेल्या होत्या, वेलीला पाणी होतं, काही सुद्धा नव्हतं. परंतु ते आल्यानंतर अवघ्या अवधी सासीन नदी असा शब्द येतो. फळा फुलाने सर्व भरून आल्या, विहिरी घुसळून वाहू लागल्या. राणीला आश्चर्य वाटलं की खरोखर सामर्थ्याचे पुरुष दिसत आहेत. म्हणून आपल्या दासीजवळ त्यांनी राणीने निरोप पाठवला. त्यांना पुढे गे, राणीची राजाची राणी आपल्या दर्शनाला येऊ पाहते तर येवो असा प्रश्नार्थ आहे. येऊ शकते का? राजाच्या राणीच्या दर्शनाची इच्छा आहे तर तुमच्या दर्शनाला राजाची राणी येऊ शकते का? कारण त्यासाठी तर हे आलेले आहेत. ते म्हणतात येती तरी येवो का. काही जर खरोखर तिची येण्याची इच्छा असेल तर येऊ शकता दर्शनाला. मग तिची दाशी आहे, तिने त्या निरोप सांगितला तिला परत जाऊन की त्याने यायला परवानगी दिलेली आहे. मग तिची राणी आहे, त्या राणीनं काय केलं, बटीक म्हणजे दासी तर बरोबर घेतली. काही तिच्या डोक्यावरती ते पूजेचं सर्व ते पात्र आहे तिच्या डोक्यावरती ठेवलं. एका त्याच्यामध्ये अन्न, एकामध्ये पाण्यासाठी झारा घेतलेला आहे तिने. आणि ती त्या बागेमध्ये गेली, ज्या ठिकाणी अदंडीनाथ होते तिथे गेली. त्यांना त्या दंडोत केला, तिनं दंडोत केला, त्यांचं चरण त्याने त्या ठिकाणी क्षालन केलं, त्यांचे पाय धुतले. आणि तुम्हाला तो त्यांना भोजन आणलेलं खाऊ घातलं. अगोदर टिळा लावला, भोजन खाऊ घातलं, तांबूळ दिलं. आणि मग ती राणी होती की जी आपला मला उपदेश द्यावा. आणि त्या अदंडीनाथांच्या राणीला आपला उपदेश मंत्र काय असेल त्यांचा तो मंत्र दिला. राणीचा नित्यक्रम बनलेला आहे की दररोज यायचं, त्याची पूजा करायची, मगच आपण जाऊन भोजन करायचं. हा तिचा नित्यक्रम राणीचा होता. हे राजाला माहिती नव्हतं. राजा या क्षेपणिकांची भक्ती करतात. राणीला अदंडीनाथाची भक्ती, जे क्षेपणिक आहेत त्यांच्या लक्षात आलं की राणी कुठल्या तरी जोग्याला त्या जोग्याच्या दर्शनार्थी जाते असं त्यांना उमटलं किंवा त्यांना समजलं. दररोजच्या प्रमाणे राजा त्यांच्या दंडोताला, म्हणजे आपण जसं आपल्या अधिक दंडोत करण्यासाठी जातो तसं तो राजा
त्याला दंडवत करण्यासाठी गेला नेहमीप्रमाणे. ते चेपणीक राजाला म्हणता, राजा तू आतापर्यंत जी आमची भक्ती केलेली आहेस ती कपट मनामध्ये कापड ठेवून केलेली आहेस. राजाला एक प्रश्न पडला की आज असं मला का म्हणतात, मी तर अशी कधी यांची भक्ती केलेली नाही, ते माझे गुरु म्हणूनच मानून यांची मी भक्ती केली आहे, काय मी भक्ती केलेली आहे यांची, मी तर असं काही केलेलं नाही. राजा म्हणतो, राजा म्हणतोय असं. ते कैसे, मला काय समजलं तुम्ही बोललेलं. तेव्हा राजा तू आमची भक्ती करतो, तुझी राणी ती दुसऱ्याची भक्ती करते. मल्यामध्ये एक जोगी आलेला आहे, त्या जोग्याची तुझी राणी भक्ती करते आणि तू आमची भक्ती करतोस. स्त्री जे पुरुष आहे त्यांना एकच धर्म व्हावा, काही स्त्री आणि पुरुष आहेत त्यांना एकच धर्म व्हावा. आणि तुझी जी राणी आहे त्याची भक्ती करते त्या जोग्याची, तरी तू तिला प्रतिबंध केला नाहीस. राजा म्हणतोय मला यातलं काही माहिती नाहीये. तसाच राजा निघाला राणीच्या महाराजाला, की राणीला विचारलं की तू हो म्हणे, तुम्ही म्हणे त्या मळ्यामध्ये दररोज कोण जोगी आलाय त्याच्या भेटीला जाता. राणीने हो म्हणे दररोज जाते मी. राजा म्हणतो आजपासून तुम्ही न वाजता त्यांच्या भेटीला दर्शनाला तुम्ही जायचं नाही. ती म्हणते असं कसं काय, ते माझे गुरु आहेत, ते माझे गुरु आहेत, मी त्यांचं दर्शन घेतल्याशिवाय जेवण सुद्धा करत नाही, हा माझा दररोजचा नियम आहे काय, आणि मी जाणार. राजा म्हणतो तुम्ही जाऊ नका, नाही म्हणे मी जाणारच. मग राजा म्हणतो जाऊन तर पहा, शेवटी राज्याची सत्ता आहे काय. राजा म्हणतो जाऊन तर पहा. मग राजाने काय केलं की दोन्ही बाजूला राजमहालाच्या बाहेर दोन्ही बाजूला पहारेकरी, खऱ्या शस्त्रांशी पहारेकरी तिथं बसवले. खेळ भाल्या म्हणजे भाल्याचा एक प्रकार आहे तिथे, काही शस्त्रधारी पायी काय ते तिथं दोन्ही बाजूला उभे केले आणि त्यांना आज्ञा अशा प्रकारची होती की राणी आली तर तिची 2 भाग करून टाकायची, काही आली तर करून टाकायचे 2 भाग. आणि दोन्ही बाजूने शस्त्रधारी पाय त्या ठिकाणी राजाने उभे केलेले. चांग निर्वळी केली, निर्वाह ज्याला आपण निर्वळ म्हणजे निर्वाह किंवा आता राणीला समस्या आणि दाशी आपली आई तिला ते सांगते की जाण त्या पुरुषाला भेटून सांग राजाने अशी अशी निर्वळी केलेली आहे, मी भेटीला येऊ शकते का, नाही तर तुम्हाला मारून टाकणार आहे, मी तुमच्या भेटीला येऊ शकते का. तिथे वेगळे शब्द आहेत. त्याने सांगितलं ती जवळ येतील तर येऊ, जर खरोखर आमच्या दर्शनाची भेटीची जर तिला तीव्र इच्छा असेल, तिला काही बाधा होणार ती येऊ शकते, काहीच होणार नाही तिला. राणीला निरोप मिळाला की राणी आपलं नेहमीप्रमाणे सर्व जे साहित्य आहे पूजनाचं भजनाचं सर्व साहित्य घेतलं, आपल्या बटिक्याच्या डोक्यात तिथून बाहेर आले. बाहेर आलं जे पायिक परिवार आहे त्यांची गतिमती त्यांची खेळून गेलेली आहे. हातातलं शस्त्र हातामध्ये राहिलेलं आहे, काय वाचा त्यांची बंदच झालेली, हातातलं शस्त्र हातामध्ये उचलायची त्यांच्यामध्ये ताकद राहिलेली नाही. राणी निघून गेली, त्यांची पूजा अर्चा केली की परत आली. राजाला वाटला राणी गेली. राजा मोठ्या अभिमानानं कुचित मनानं विचारायला गेला राणीला, का तुम्ही दर्शनाला गेला नाही तुमच्या गुरुच्या. ते म्हणे हो मी गेले होते म्हणे, जाऊन आले. कशावरून, हा नाही का अमका तमका तुम्ही इथे उभा केला होता, तिथे उभा केला होता, तिथे उभा केला होता. राजा परत गेला, त्यांना विचारला का रे बाबा राणी गेली, हो मी गेली, मग तुम्ही काही केलं नाही. काहीच आम्ही करू शकलो नाही, आमची गतिमती त्या ठिकाणी खुंटलेली आले, वाचा त्या ठिकाणी बंद झालेले आहे, हातातलं शस्त्र हातामध्ये राहिले आहे, ते उचललं सुद्धा गेलं नाही. राजाने मनामध्ये विचार केला की खरोखर पुरुष सामर्थ्य असं आहे, काही पुरुष सामर्थ्य असं आहे. आणि मग राजाने क्षेपण्याजवळ गेला आणि सर्व वृत्तांत कथन केला. तरी क्षेपणिकांनी राजाला सांगितलं की ते आमच्याशी उगाने म्हणजे चर्चा करतील काय, आमच्याशी उगाने म्हणजे चर्चा करतील काय. राजाला राणीला तुमचे गुरु आमच्या गुरूंच्यावर चर्चा करतील काय, ते म्हणते मला आधी त्याला पुसू द्या आणि मग सांगते. राणीनं निरोप पाठवला, अभिनेता निरोप जाऊन पोहोचला. त्यांनी सांगितलं आमची तयारी आहे, परंतु एक अट आहे, राजा जर बोलवेल तर आम्ही येणार नाही, राणी जर बोलवेल तर आम्ही येऊ. राजा जर आम्हाला बोलवेल
तर आम्ही येणार नाही. काही निरोप मिळाला. आणखी त्या ठिकाणी राणीनं होकार दिला. त्या ठिकाणी सभा मंडप तयार केला. सभा त्या ठिकाणी बसलेली आहे. सर्व लोक आलेले. चरित्र तुमच्या जवळच चरित्र आहे. काय सर्व लोक त्या ठिकाणी आले. क्षेपणीक आलेले आहेत आणि आदरणीनाथ तोपर्यंत आले नव्हते. राजा हसायला लागला. क्षेपणीक म्हणतात अजून ते कसे आले नाहीत. क्षेपणीक हसायला लागले की ते आम्हाला घाबरले. हे राणीला ज्यावेळी दृश्य दिसलं, राणी मोठ्या आवेशाने राणी म्हणते जा त्यांना जाऊन सांगा की तुम्हाला राणीने बोलवलेलं आहे. आदरणीला निरोप गेला की राणीने बोलवलं. ते निघाले तिथून यायला. पायामध्ये खडाव आहेत. हस्तिदंताच्या खडाव आहेत पायामध्ये. आले आणि बसले की चर्चेला सुरुवात झालेली आहे. तरी पहिला प्रश्न केला क्षेपणिकाने, म्हणजे ज्या सीझनचा आपण आता साध्या भाषेत बोलूया त्या, म्हणजे हे ज्या दुष्काळ ज्या वेळेला आहे की अशा वेळेला पाणी नाशाळा अवधी जे सासर म्हणजे फळाफुलाशी जी वनस्पती फळाफुलाशी येतात, विहिरी बोसुंड वाहतात, हे कशाचं कार्य आहे? कशाचं आहे? त्यावेळी आदरणीने सांगितलं की हे वेदास्तव, म्हणजे वेदामध्ये असे काही मंत्र आहेत त्याचा जर जप केला तर पाऊस पडतो असं वेदामध्ये आहे. किंवा वेदामध्ये असे काही मंत्र आहेत त्याचा जर जप केला तर आपलं जे दृष्टफळ जे कार्य आहे परम ईश्वर प्राप्तीने हवे दृष्टफळ जे आहे ते कुठलंही कार्य आपलं ते होते, हे वेदाचं कार्य आहे. काही वेळ उगाणी म्हणजे चर्चा झाली, काही वेळ चर्चा झाली त्यानंतर म्हणतात हा तर शब्द ज्याला शब्द जिकडे न्यावा तिकडे फिरतो, काही शब्द जिकडे नेला तिकडे फिरला जातो. तुम्ही आता आम्ही की सामर्थ्याशी आपण भांडण करू काय. मग त्याने एक कुपी काढली आणि त्याने सांगितली ही कुपी आमची स्वर्गाला जाईल आणि अमृत घेऊन येईल. आमची कुपी जाईल ती स्वर्गाला जाईल की अमृत घेऊन येईल खाली. त्यावेळी आदरणीने सांगितलं की माझी जी पाऊ आहे पायामध्ये जे आहे खडाव जी आहे ती जी आहे ती अमृत तिला आणू देणार नाही. क्षेपणीने मंत्राचा उच्चार केला, कुपी स्वर्गाला गेली आणि अमृत घेऊन खाली यायला लागली. त्यावेळी त्या आदरणीने आपली पाऊ म्हणजे आहे ती पावलं जी आहेत ती पुढे काढली, ठेवली पुढे काढून आणि मंत्राचा उच्चार केला आणि शब्द होता भीड भीड असा शब्द तिथं. तो नंतरही किती काळ येत होता, भक्तजनांनी आमच्या तो शब्द ऐकलाय. भीड भीड म्हणजे त्या बाटलीला जाऊन धडक, काय बाटलीला जाऊन त्या धडक, ती कुपी आली खाली त्यावर आणि पाऊ प्रेरली म्हणजे मंत्राचा उच्चार प्रेरित केली आणि त्यांची जी पादत्राणे किंवा ज्याला आपण खडावा म्हणतो, पादुका ज्याला आपण म्हणतो, ती गेली आणि त्या बाटलीला धडकली आणि त्या बाटलीचे 3 तुकडे झाले. काही बाटलीचे 3 तुकडे झाले. एक उपरकुंड ज्याला आपण म्हणतो, दुसरा आहे तो चरणभिरा, डकले उपशाला गेले ते तिथं पडला, एक उपरकुंडावरती पडला आणि तिसरा जो तुकडा जाय तो आज जे कृष्णेश्वराचं शिवालय म्हणजे कृष्णेश्वराचं जे मंदिर आहे त्यावरती पडला. कृष्णेश्वराचं जे मंदिर आहे त्यावरती तो पडला. ही 3 तीर्थ झाली. काय हे 3 तीर्थ झाले. आऊट भागात म्हणजे त्याच्यात आमच्या देवानी कथा सांगितलेली आहे. देव म्हणतात वशिष्ठ देवाला, अरे हा ते प्राकृत मनुष्य आहे, कोण आहे, आगमिक आहे, काय सामर्थ्य आहे, आगमिक आहे तो, पूर्ण नाही आहे, काही अजून पूर्णत्वाला पोहोचलेलाच नाही तो, काही त्याच्याकडे जितकं जर सामर्थ्य जर होतं यांच्यासाठी आमच्यावर सामर्थ्य नाही काय. पण हिला धर्माची चाल नाही आहे, काय तिला धर्माची चाल नाही म्हणून आम्हीला राहू देणार नाही, तिला आम्ही राहू देणार नाही. अदंडीची ही अशा प्रकारे अदंडीची ही कथा आहे. ही कथा वेरूळला आमच्या देवाने सांगितलेली आहे. मग देव म्हणतात की असा भट्टाचार्या मागा काय वेद मार्गाची प्रतिष्ठा अदंडीनाथानं केली. भट्टाचार्या मागा वेद मार्ग प्रतिष्ठा केली, वेदाची ती अदंडीनं केली.